व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट घडला आणि त्यामध्ये काही आरोपींना अटक करण्यात आली. म्हणजे ऍक्च्युली हे संशयित आरोपी होते. यांच्यावर काही गुन्हा सिद्ध झालेला नव्हता, पण तो सिद्ध करायचा होता मुद्दाम. यापैकी दोन व्यक्तिमत्व म्हणजेच साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित. साध्वी प्रज्ञा सिंग यांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांच्या हातापायांवर पट्ट्यानं मारण्यात आलं. एक पोलीस शिपाई हात धरायचा, एक पाय धरायचा, त्यांना झुलवायचे आणि भिंतीवर फेकून द्यायचे. तासन तास त्या बेशुद्ध अवस्थेत असायच्या. नंतर नंतर तर अशी अवस्था झाली की आपण जिवंत आहोत की नाही हे सुद्धा त्यांना समजेनासं झालं. आणि त्या जन्मभरासाठी विकलांग झाल्या, अधू झाल्या. कॅप्टन पुरोहित, कर्नल पुरोहित यांची गोष्ट यापेक्षा काही निराळी नाहीये. त्यांचा देखील असाच अतोनात छळ करण्यात आलेला आहे. त्यांना ही खूप मारझोड करण्यात आलेली आहे. आता कर्नल पुरोहित कोण? तर कर्नल पुरोहित हे भारतीय मिलिटरी इंटेलिजन्स मधले एक अधिकारी, ज्यांनी काश्मीर खोऱ्यांमध्ये खूप मोठमोठ्या कामगिरी गाजवलेल्या आहेत, मोठी मोठी कामं केलेली आहेत. त्यांच्या इंटेलिजन्समुळे अनेक हल्ले रोखण्यात आलेले आहेत, अनेक अतिरेकी पकडण्यात आलेले आहेत. अशीच काहीशी माहिती महाराष्ट्राबद्दल सुद्धा कर्नलकडे होती. याचा सुगावा तत्कालीन सरकारला लागला. आता तत्कालीन सरकार कोणाचं होतं? अर्थात काँग्रेस. मग मालेगावचा बॉम्बस्फोट घडतो. साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांना अटक करण्यात येते. 9 वर्ष दोघांचा अतोनात छळ करण्यात येतो. 9 वर्षानंतर त्यांना जामीन मिळतो आणि खटला चालू होतो. आणि या खटल्याचा जो निकाल येतो यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित आणि त्यांच्यासह ज्यांची ज्यांची नावं यामध्ये रोवण्यात आलेली होती त्या सर्वांना निर्दोष सिद्ध करण्यात येतं, मुक्त करण्यात येतं. पण आता घटना पुढची कशी घडली बघा. पुरोहित आता कर्नल राहिलेले नाहीत. आश्चर्य वाटलं ना हे ऐकून? टायटलमध्ये आम्ही तेच दिलेलं आहे. पुरोहित आता कर्नल राहिले नाहीत. होय, पुरोहित आता ब्रिगेडियर झालेत. ब्रिगेडियर ही खूप मोठी पोस्ट आहे मिलिटरीची. आणि कुठल्याही एखाद्या पलटनला कमांड न देता किंवा त्यावर कमांडिंग न करता डायरेक्ट ब्रिगेडियर होणं ही भारताच्या मिलिटरीमधली केवळ दुसरीच घटना आहे. यापूर्वी देखील एक घटना अशीच घडली होती की कुठल्याही ट्रूपला कमांडिंग न करता एका व्यक्तीला डायरेक्ट ब्रिगेडियर करण्यात आलं होतं. त्या व्यक्तीचं नाव सॅम माणिकशॉ म्हणजेच सॅम बहादूर. आणि आता पुरोहित यांचं कर्नल पद काढून घेण्यात आलंय आणि त्यांना बढती देण्यात आलेली आहे ती डायरेक्ट ब्रिगेडियर या पदावर. ईश्वर के घर में देर है अंधेर नहीं है. कुठं ना कुठं नियती तिचा न्याय देतेच. हे तेच पुरोहित आहेत ज्यांनी देशसेवेसाठी आपल्या उमेदीची वर्ष दिलेली आहेत. जेव्हा अत्यंत महत्वाचा कार्यकाळ होता तेव्हा 9 वर्ष त्यांना तुरुंगामध्ये सडवण्यात आलं. तरी देखील
इतका अतोनात छळ होऊनही हे हलकट लोक त्यांचं मनोबल तोडू शकले नाहीत. आफ्टर ऑल ही इज अ मिलिटरी मॅन. तगडा माणूस आहे. आज ब्रिगेडियर. खरं तर 31 मार्च 2026 हा त्यांचा रिटायरमेंट डे आहे. पण मग रिटायरमेंटच्या दिवशी ते कर्नल या पदावरून रिटायर व्हायला हवे होते, झाले. पण मग पुढे काय? आता ब्रिगेडियर. एक्सटेन्शन मिळालेले सर्व्हिसमध्ये. आणि ही देशासाठी खरंच खूप मोठी उपलब्धी आहे. कसं असतं ना की इमानदारीने काम करणारे, प्रामाणिकपणे काम करणारे आपले जे सैनिक आहेत, जे सैन्य अधिकारी आहेत, हे खरंच कौतुकास पात्र आहेत. जरा पाकिस्तानमध्ये जा आणि तिथली परिस्थिती बघा. तिथल्या साध्या सुभेदाराचं घर सुद्धा महालापेक्षा कमी नाही आहे. तिथले सर्वाधिकार हे पाकिस्तान मिलिटरीकडे आहेत. त्या काळामध्ये जेव्हा कर्नल पुरोहित यांचा छळ चालू होता तेव्हाच 26/11 झालेला होता. आणि मग दिग्विजय सिंग यांनी त्या गोष्टीचा गैरफायदा उचलत याला हिंदू दहशतवाद म्हणवण्याचं एक दुष्कर्म केलं, पाप केलं. आणि त्यावर एक पुस्तकही छापून आणलं त्यांनी. ते तर नशीब तुकाराम ओंबळे, श्रेष्ठ तुकाराम ओंबळे, शहीद तुकाराम ओंबळे यांचे तमाम भारतीयांवर, हिंदूंवर उपकार आहेत की त्यांनी कसाबला जिवंत पकडला. नाहीतर यांनी केव्हाच हिंदू दहशतवाद जाहीर करून टाकला असता. आणि हा यांचा फिक्स अजेंडा होता पहिल्यापासूनचा, अँटोनियो मायनोचा. तुम्ही लक्षात घ्या, लग्न झाल्यानंतर, मॅरेज झाल्यानंतर, ख्रिश्चन पद्धतीनं विवाह झालेला आहे, या सतत प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजीव गांधी यांच्या सोबत होत्या. मग फक्त जेव्हा राजीव गांधी यांच्यावर मानवी बॉम्ब हल्ला झाला धनुकरवी, नेमकं तेव्हाच सोनिया गांधी का नव्हत्या? पुढचा मुद्दा त्याच्यात असा जोडला जातो की राहुल गांधी आणि राजीव गांधी यांच्या DNA मॅचची टेस्ट का करण्यात नाही आली? काहीतरी असू शकतं ना. म्हणजे जगासाठी तरी राजीव गांधी हे राहुल गांधींचे पिता आहेत ना, मग DNA करायला काय हरकत होती? नकार दिला सोनिया गांधींनी, DNA नाही होऊ दिली. तसेच अंतिम संस्कार झालेले. असे अनेक कांड काँग्रेसने केलेले आहेत. त्यापैकीच हे एक कांड होतं, मालेगाव बॉम्बस्फोट. आणि याचं खापर फोडण्यात आलं कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग. पण ह्या साध्वी प्रज्ञा सिंगने नंतर भोपाळमधून निवडणूक लढवत दिग्गी राजाला तोंडघशी पाडलं होतं, तोंडावर आपटवला होता. मित्रांनो, कसं असतं ना की अनेक दुष्ट शक्ती या देशामध्ये पूर्वापारपासून सक्रिय आहेत. पण या पवित्र भूमीचा करिश्मा असा आहे की फार काळ ह्या दुष्ट प्रवृत्ती ह्या तग धरू शकत नाहीत, ह्या उघड्या पडतातच. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी आता बाहेर येणार आहेत, कारण कर्नल आता ब्रिगेडियर झालेत, पॉवर वाढलीये. शिवाय ते मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये आहेत. विचार करा तुम्ही, कोणत्या पोस्टला आहे हा माणूस.
अहो, जेव्हा अगदी साध्या पोस्टवर होते तेव्हा मोठमोठ्या कारवाया यांनी केलेल्या आहेत, तेव्हा मोठमोठे कांड यांनी उघड केलेले आहेत. आता जर हे ब्रिगेडियर आहेत तर मग आता पुढचं भविष्य काय? धाबे दणाणलेत काँग्रेसचे सध्या, ते ह्याच एका गोष्टीमुळे. आणि हे केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी सरकारच करू शकतं, भाजप सरकारच करू शकतं. जवानांचा सन्मान, सैन्याचा सन्मान भाजपच करू शकतं, नरेंद्र मोदी सरकारच करू शकतं. नाहीतर हे एरवीचे उद्धव ठाकरेंपासून, संजय राऊतांपासून, राज ठाकरेंपासून, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, के स्टॅलिन, हे सगळेजण ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न करतात. किती हा हलकटपणा आहे. तुम्ही भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता. यापेक्षा लाज वाटण्यासारखी गोष्ट काय? पण असो, हरकत नाही. या देशामध्ये असंख्य असे आहेत ज्यांचा दुर्दम्य विश्वास आहे आपल्या भारतीय सैन्यावर. आजही अनेकांच्या मनात हीच भावना आहे की ते लोक तिकडे सीमेवर उभे आहेत ना, म्हणून आज आपण इकडे मोकळा श्वास घेतोय. तेव्हा मित्रांनो, ही खरंच खूप मोठी घटना घडलेली आहे की पुरोहित आता कर्नल नाही, ब्रिगेडियर आहेत. पॉवर वाढलेली आहे. आता सूत्र कदाचित अति वेगानं फिरण्याची शक्यता आहे. बघूया, काळ ह्या प्रश्नाचं उत्तर देईलच की आता पुढे काय होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक आणि शेअर नक्की करा. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. गेल्या वेळी ओल्या दुष्काळामध्ये आपण आपल्या शेतकऱ्यांची घरं बांधून दिली, त्यांच्या गुराढोरांच्या चाऱ्याची सोय केली, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली, कर्कग्रस्त रुग्णांच्या औषध उपचारांची आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय केली. आता कोरडा दुष्काळ आहे आणि भीषण परिस्थिती आहे, पाणी टंचाई तर प्रचंड आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा उभं राहायचं आहे आणि या लोकांच्या मदतीला धावून जायचं आहे. प्रभू श्री रामाच्या नावाने सुरू केलेला हा सेवा संकल्प थांबू नये, हा अखंड चालत राहावा, याचसाठी कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो. या सत्कर्मामध्ये आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट याच क्रमांकाच्या व्हॉट्सअप आय डीवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचवते. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या पवित्र आणि सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आपला 1 रुपया देखील अनेकांसाठी लाख मोलाची मदत ठरू शकतो. ही माणुसकीची भावना मनामध्ये ठेवा. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.